लॉर्ड कल्पनाच किचनमध्ये आपलं पुन्हा एकदा मनापासून स्वागत। आज आपण बघणार आहोत ठेचा आणि भाकरी। ठेचा आणि भाकरीची रेसिपी। त्यासाठी मी इथे ठेचा आधी आपण करून घेऊया। त्यासाठी मी इथे हिरवी मिरची घेतली, 40-45 हिरव्या मिरच्या असतील ह्या, आणि त्यात अशा पण घेतल्या काही, म्हणजे खूपच फिक्क आणि खूपच तिखट असं होत नाही। या तिखट आहेत आणि ह्या फिक्क्या आहेत। त्यासाठी मी इथे 3 कांड्या लसणाच्या सोलून घेतलेल्या आहे। लसूण जास्त घालायचा, त्यामुळे चव चांगली येते, आणि चवीप्रमाणे मीठ। तर आधी आपण आता ह्याचे तुकडे करून घेणार आहोत, म्हणजे ते व्यवस्थित ठेचता येतात। अशा प्रकारे तुकडे करून आणि मग भाजून घ्यायचं। अशा प्रकारे मी सर्व तुकडे करून घेते मिरचीचे। आणि मग तव्यावर भाजून आणि मग ठेचून घ्यायचं। आता आपल्याला मिरची आणि लसूण भाजून घ्यायचा। हे पहा, अशा प्रकारे मिरच्या आणि लसूण भाजून घ्यायचा आणि मग खलबत्त्यात कुटून घ्यायचं। खूप बारीक पण नाही करायचा, जरा भरडच ठेवायचं। आता थंड झाले की आपण खलबत्त्यात कुटून घेऊया। हे बघा, अशा प्रकारे मी लसूण आणि हिरवी मिरची आणि मीठ सुद्धा एकत्र करून ठेचून घेतलेलं आहे। आता इथे मी कढईत तेल तापायला ठेवलं। 1 वाटी तेल घेतलेलं आहे। तेल भरपूर टाका, म्हणजे ठसका उठत नाही, आणि दारं खिडक्या पण उघड्या ठेवा, नाहीतर मग खूप ठसका लागतो, बोलता सुद्धा येणार नाही। आता हे आपण तळून घेऊया। खरपूस तळून घ्यायचं, म्हणजे खाताना पण छान चविष्ट कुरकुरीत लागतो ठेचा। लसूण भरपूर घ्या, म्हणजे चवदार होईल। नवशिक्यांसाठी सांगते मी, माझी मोस्टली व्हिडिओज नवशिक्यांसाठीच आहेत। आता तळून झाल्यानंतर मी दाखवते तुम्हाला। हे बघा, मस्त खरपूस भाजून झाला आहे आपला ठेचा, बघू शकता। आता काढून घेऊया आणि भाकरीची पण रेसिपी दाखवते मी नवशिक्यांसाठी। आता मी हा काढून घेते। आता आपण भाकर बघूया कशी करायची। नवशिक्यांसाठी आहे। आता मला 2 भाकरी करायच्यात, तर मी असं करून घ्यायचं। हे बघा, 2 ठिकाणी ज्वारीची भाकरी अंदाजाने, यात छोट्या छोट्या 2 भाकरी होतील, आणि मीठ पण टाकून घ्यायचं। कोणी कोणी मीठ न टाकता करतात, थोडं थोडं मीठ टाकून घेतलं। आता हे छान मळून घ्यायचं। एकीकडे तवा तापायला ठेवून द्यायचा कमी गॅसवर, कारण तापलेल्या तव्यावरच छान भाकरी होते। आणि पीठ छान मळून घ्यायचं। जेवढं पीठ छान मळाल तेवढी भाकरी छान येते। थोडं थोडं पाणी घालून मळायचं, जास्त पातळ पण झाले नाही पाहिजे, नाहीतर मग भाकरी करता येत नाही, आणि जास्त घट्ट पण नाही की थापताच येणार नाही, एवढं पण घट्ट करायचं नाही। अशा प्रकारे पीठ मळून घ्यायचं, आणि मग असं 2 भाग करायचे सारखे, म्हणजे दोन्ही पण सारख्या येतील। एक उंडा साईडला ठेवून द्यायचा। आता असा घ्यायचा हातामध्ये, अशी गोल गोल करून घ्यायची,
थोडंसं पीठ टाकायचं खाली आणि थापून घ्यायची. आता तव्याचा गॅस मोठा करायचा म्हणजे तवा छान तापणार. अशाच प्रकारे तुम्ही मोठी पण भाकरी करू शकता. आता मी ह्या छोट्या छोट्या दाखवल्या तुम्हाला. आणि चिटकू नये म्हणून, तव्याला चिटकू नये म्हणून थोडंसं तेल टाकून घ्यायचं. तवा चांगला तापू द्यायचा आणि मग भाकरी टाकायची. हे बघा आपली भाकरी. आता अशी हातावर घ्यायची आणि अशी दोन्ही हातात पकडायची आणि थापलेली बाजू खाली आली पाहिजे. आता वरनं थोडंसं पाणी लावून घ्यायचं. एकदाच खूप पाणी नाही टाकायचं, कमी पडलं तर आणखी लावायचं. पूर्ण भाकरीला पाणी लावून घ्यायचं. ही भाकरी शेकते तोपर्यंत दुसरी भाकरी पण आपली तयार होऊन जाते थापून. आता वरचं पाणी सुकत आलं, जास्त सुकू नाही द्यायचं. थोडंसं पाणी सुकत आलं की मग पलटी मारून घ्यायची, नाही तर मग चिरा चिरा होतात भाकरीला. तोपर्यंत मी दुसरी भाकरी थापून घेते. सेम त्याच पद्धतीने थापायची. तेल लावल्यामुळे खाली चिकटली नाही भाकरी. थोडंसं लावायचं, जास्त पण नाही. बघा आता इकडनं इतकी शेकली अशी की मग आपण गॅसवर शेकायची. हे बघा मस्त टम्म फुगते. तवा काढून शेकायची, मग छान फुगते भाकरी. बघू शकता तुम्ही. आता दुसरी पण भाकरी दाखवते मी. उचलायची कशी ते पण सांगते मी. हे बघा अशी पकडायची, अशी धरायची इकडनं, अशी हातावर घ्यायची आणि अशी टाकायची दोन्ही हातावर. आता थोडंसं पाणी लावून घ्यायचं. थोडंसं वरचं पाणी सुकत आलं की मग पालथी घालायची. आणि त्याच पद्धतीने ही पण भाकरी शेकून घ्यायची. हे बघा एका साईडने अशी झाली ना की मग काढून घ्यायची. मस्त टम्म फुगते बघा. आणि गॅसवर जर अशी शेकताना आली तर तव्यावर सुद्धा छान होते, फुगते. गॅस बंद करूया. हे बघा मस्त भाकरी झाली. चला मस्त आपली गरमागरम भाकरी आणि ठेचा तयार आहे. बघू शकता तुम्ही. ठेचा पण अगदी कुरकुरीत झालेला आहे आणि भाकरीसुद्धा एकदम छान झालेल्या आहेत. सुंदर पापुद्रा पण आलेला आहे त्याला. हे बघा. तर अतिशय सुंदर भाकरी पण झाल्यात आणि ठेचासुद्धा झालेला आहे. तर नक्की अशा पद्धतीने करून बघा
आणि तुम्हाला जर रेसिपी आवडली असेल तर नक्की लाईक शेअर सबस्क्राईब करा. धन्यवाद.